माझ्या ताईने पण असंच केलं होतं. हो ना. डिलिव्हरी पर्यंत सुट्टीच घेतली नाही, अगदी शेवटपर्यंत गेली आणि मग बाळ झाल्यानंतर सुट्टी वापरली. बरं पडतं का ते? खरंच. आणि बाळाबरोबर जास्त वेळही घालवता येतो ना. पण तुझ्याकडे बाळ सांभाळायला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? नाही नाही, पण आता बघ ना, फक्त आई, आई आजी आणि मोठी आईच असतात ना घरी. सरू मावशी आणि बेबी आता नाहीच आहेत. ए जान्हवी, आमचं ठरलं बरं का? काय? आम्ही मूल अडॉप्ट करणार आहे. काय सांगतेस? हो, माझ्या ताईच्या ओळखीचं एक अनाथाश्रम आहे, तिथून ताई एक मूल दत्तक घेणार आहे. अगं पण तिला आहेत ना मुलं. तरी तिला अजून एक मूल हवंय. तिला फार हौस आहे ग मुलांची. आणि मग मी आणि मनीष आम्ही दोघांनी खूप विचार केला आणि ठरवलं की आपण हे मूल दत्तक घ्यायचं. त्याचं आणि माझं मिळून सेव्हिंग्ज ही बऱ्यापैकी आहे. आणि पिंट्या बघतोय ना, तिथे आम्ही पण आमचं घर बघतोय. काका पण म्हणाले घ्या तुम्ही तुमचं, चांगलंय. जमत असेल तर खरंच करून टाका. तेच चाललंय. बाबा पण म्हणाले थोडी मदत करायला तयार आहेत ते. बरं, आमचं सेव्हिंग्ज ही आहे आणि लोन मिळायलाही काही प्रॉब्लेम नाहीये. अरे वा, मग झालं तर. तेच बघूया, होईल काहीतरी. जान्हवी, बरं वाटतंय ना तुला? बरं आहे तसं. डेट पुढच्या आठवड्यातली आहे ना? हो. तू जरा आराम करतेस का? अगं नाही, ठीक आहे. ऍक्च्युली पिंटाई येणार आहे आता. हे बघ, मी तुझ्याकरता ना ज्यूस मागवते. बस आलेच मी.